नमस्कार मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण नेहमीप्रमाणे तलाठी भरती संबंधित एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आपण काय करत असतो की एखादी जर भरती आली तर आपण काय करत असतो, त्या भरती संबंधित ज्या काही मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण पाहत असतो. तर या भरतीमध्ये सुद्धा आता सध्या आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत आहोत की लवकरात लवकर सध्या 1000ची तलाठी भरती निघणार आहे आणि या भरती संबंधित आपल्याला अभ्यास करताना एक दिशा मिळण्यासाठी आपण काय करणार आहोत, प्रत्येक प्रश्नपत्रिका तलाठी भरती संबंधित ज्या काही मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण सविस्तर पाहणार आहोत. एकंदरीत तुम्हाला याचा फायदा काय होईल की कशा प्रकारचे प्रश्न तलाठी भरतीला येतात आणि त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुमचा यामधून होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. स्टडी हबसुद्धा तुम्ही टाकू शकताय. टेलिग्रामला तुम्ही सर्चिंगला स्टडी हब टाकलं तर तुम्हाला ते आमच्या चॅनेलचा आयकॉन दिसेल. आता यानंतर आपण काय करणार आहोत की जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिका लवकरात लवकर आपल्याला घ्यायच्या आहेत. तर चला न वेळ घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून आमच्या चॅनेलच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याजवळ पोहोचतील. तर चला पहिला प्रश्न आपण पाहूया. 2016ची तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका आहे आणि बऱ्यापैकी मराठी व्याकरणचा भाग आणि जी केचा बऱ्यापैकी भाग इंग्लिशचा यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे प्रश्न रिपीट येऊ शकतात. आलं लक्षात? तर चला, आणि यातून काय करायचं आहे, तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं, जसं मी प्रश्न वाचेल तसं प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही एक ॲन्सर ॲझ्युम करायचं आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न बरोबर येतो की चूक येतो हे तुम्ही पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न पहा, बालकवी यांचे संपूर्ण नाव काय, असा हा प्रश्न आहे. पहा, बालकवी यांचे संपूर्ण नाव काय, असा हा प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल पहा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे याचं उत्तर असेल. ऑप्शन क पहा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. जर असा प्रश्न तुम्हाला विचारला तर बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यानंतर पहा, सध्या सरळ भरतीमध्ये जास्तीत जास्त काय विचारतात, पुस्तक आणि त्यांचं लेखक. आता तुम्ही मागील जी भरती झालेली होती, कोणती म्हाडा भरती झालेली होती, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की किती पुस्तके विचारले होते आणि त्यांचे लेखक विचारलेले होते. आलं लक्षात? यावरून जे काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत, कथा कादंबऱ्या आहेत, त्यांचे जे काही लेखक आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवा. पहा प्रश्न काय, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण, असे विचारले. कोणतं आहे, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण विचारले. यावर पिक्चरसुद्धा, मूवीसुद्धा एक निघालेला होता पहा. तर याचं उत्तर काय, वि वा शिरवाडकर. ऑप्शन अ येतं पहा याचं उत्तर. 27व्याचं अ उत्तर येतं. त्यानंतरचा प्रश्न घ्या. कोणता प्रश्न आहे पहा त्यानंतरचा. पहा, परत त्याच प्रश्नपत्रिकेत परत एक प्रश्न विचारला आहे कादंबरीवर. काय आहे, तर झोंबी या कादंबरीचे लेखक कोण, असे विचारले. तर याचं उत्तर काय येईल, आनंद यादव. वारंवार ही कादंबरी विचारली जाते, त्याचं लेखक लक्षात ठेवा, आनंद यादव. त्यानंतर मराठी व्याकरणचा काय प्रश्न आहे पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. मोठा पक्षी आपली संदूर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो. हे कोणतं वाक्य आहे पहा, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य. पहा, यामध्ये कर्ता कोणता आहे, एकच आहे, मोठा पक्षी. हा याचा काय झाला, हा याचा कर्ता झाला. पहा, मोठा पक्षी हा याचा कर्ता झाला आणि बांधतो हे याचं क्रियापद झालं. लक्षात आलं, कर्ता एकच आहे आणि क्रियापदसुद्धा एकच आहे. तर ते कोणतं वाक्य बनेल, केवळ वाक्य. लक्षात ठेवा, केवळ वाक्य असेल ते. त्यानंतरचा 30 प्रश्न पहा, काय, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. शिकस्त करणे म्हणजे काय, खूप काम करणे, मनाप्रमाणे होणे, फजिती होणे
आणि खूप प्रयत्न करणे असा याचा अर्थ आहे. तर शिकस्त करणे काही वाक्यप्रचार असतात ते तुम्हाला काय करावे लागतील, जे अवघड वाक्यप्रचार आहेत ते तुम्हाला पाठच करावे लागतील. तर याचं उत्तर काय येईल पहा, शिकस्त करणे. तर याचं योग्य उत्तर काय येईल, खूप प्रयत्न करणे. अगदी मनाप्रमाणे होणे हे याचं उत्तर होऊ शकत नाही. पहा, खूप काम करणे हे सुद्धा याचं उत्तर होऊ शकत नाही. फजिती होणे हे सुद्धा तुमचं उत्तर होऊ शकत नाही. तर निगेशननं जर निगेटिव्ह पद्धतीने जर गेला तुम्ही तर याचं उत्तर खूप प्रयत्न करणे असं होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे असा होतो. उमेश हा योग्य संधी विग्रह ओळखायचा. पहा, उमेश कोणता शब्द आहे, उमेश हा शब्द आहे आणि त्याचा योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायला सांगितला आहे. संधीमध्ये 3 संधी आहेत. पहा, पहिला आहे स्वर संधी, त्याच्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यामध्ये हा जो पार्ट येतो तो कशामध्ये येतो, स्वर संधीमध्ये येतो. तर याचं उत्तर काय होईल पहा, ब हे याचं उत्तर होईल. उमा अधिक ईश. आता त्याची फोड जर करून पाहिली, त्याची फोडसुद्धा तुम्हाला मी करून दाखवतो. पहा, उमा हा शब्द आपण घेतला, अधिक ईश शब्द आपण घेतला. पहा, ह्या उमामधला हा आ अधिक हा ई हे 2 स्वर झालेत आणि भिन्न स्वर जर आलं तर त्यापासून काय होतो, ए होतो आणि हे ए म मध्ये मिसळतो, उमेश असा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, धैर्य, कीर्ती, वात्सल्य ही कोणती नामे आहेत विचारले. सामान्य, विशेष नामे, भाववाचक नामे आणि पदार्थवाचक नामे. पहा, हे जे शब्द आहेत, पहा, धैर्य, कीर्ती आणि वात्सल्य हे एखाद्या पदार्थात असतात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात. पहा, धैर्य, कीर्ती आणि वात्सल्य लक्षात ज्याला की आपण स्पर्श करू शकत नाही. तर ती कोणती वाक्य होतील पहा, भाववाचक. अगदी सोपं हा प्रश्न आहे. पहा, भाववाचक नाम लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखायला सांगितला आहे. भूपती, भूपाळ, भूप आणि भुर्ज. तर काय उत्तर असेल याचं, पहा, याचं उत्तर काय असेल तर ऑप्शन पहा, याचं उत्तर येतं ब, भुर्ज. हा याचा काय झाला, समानार्थी नसलेला हा याचा शब्द आहे. पहा, आणि बाकीचे 3 जे शब्द आहेत, भूपती, भूपाळ आणि भूप, हे राजा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊया. पहा, मनस्ताप या शब्दाच्या कोणत्या संधीचे उदाहरण आहे. मनस्ताप हा शब्द आहे. पहा, संधीचा हा दुसरा प्रश्न, म्हणजे संधी हा चॅप्टर किती महत्त्वाचा आहे यामधून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे संधी चॅप्टर अगदी चांगल्या प्रकारे करा. तर पहा, कोणती संधी येते, पूर्वरूप, पररूप, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर याचं उत्तर काय असेल, विसर्ग संधी. लक्षात आलं. त्यानंतर पहा, वाहने सावकाश चालवा या वाक्यातील आपल्याला सावकाश या शब्दाचं काय विचारले, प्रकार ओळखायला सांगितले. हा सावकाश काय असेल, क्रियाविशेषण असेल, विशेषण असेल, उभयान्वय व्यय असेल आणि क्रियापद असेल. तर याचं उत्तर पहा, सावकाश चालवा. तर चालवा या ह्या वाक्यात क्रियापद कोणतं आहे, चालवा. तर या क्रियापदाबद्दल विशेष माहिती ते सांगते, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते. लक्षात आलं. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर ते कोणतं येतं, तर क्रियाविशेषण येतं. लक्षात आलं, येते याचं उत्तर. त्यानंतर पहा, मधु पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितले आपल्याला. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. आता जर तुम्हाला प्रयोग जर अवघड जात असेल तर आपलं प्रयोगाचं एक लेक्चर आहे. पहा, त्या लेक्चरमध्ये एक अगदी सोप्या प्रकारे आणि अगदी कमी वेळात तिन्ही जे मेन जे 3 प्रकार आहेत प्रयोगाचे ते सविस्तर सांगितलेले आहेत. तर पहा, याचं उत्तर काय येतं, मधु पुस्तक वाचतो. पहा, जर मी शॉर्टकटनं जर गेलो तर कसं मी लक्षात ठेवणं. पहा, मधु हे काय यामधले कर्ता आहे आणि कर्त्याला काय कोणताही प्रकारचा हे लागलेलं नाही, काय तुमचा प्रत्यय लागलेला नाही. तर त्यावरून मी ते कर्तरी प्रयोग ओळखू शकतो. पण लक्षात ठेवा, हे कसं होईल, मधु पुस्तक वाचतो. आता पहा, या पुस्तकाच्या जागी मी जर कादंबरी हा शब्द घातला, काय घातला, कादंबरी. तर मधु कादंबरी, पहा कादंबरी राहू दे. पहा काय घालूया आपण, पहा यामध्ये आता कशी मिस्टेक झालेली आहे. पहा, पुस्तक यामध्ये शब्दाला आपल्याला बदल करायचा नाही, तर कर्ता या शब्दामध्ये बदल करायचा. पहा, तर त्या ठिकाणी आपण कर्त्यामध्ये
मधो हा काय पुरुष करता आहे पहा, लक्षात आलं. तर यामध्ये आपण काय करू, स्त्रीलिंगी शब्द टाकू. कोणता शब्द टाकू आपण, स्त्रीलिंगी. कोणतेही नाव घ्या. पूजा घ्या. तर पूजा पुस्तक वाचतो असं होईल काय, तर नाही, पूजा पुस्तक वाचते असं होईल. लक्षात आलं. पूजा हा शब्द आपण जर घातला तर काही क्रियापदामध्ये बदल काय होतो, पुस्तक वाचते. मग लक्षात आलं. कर्त्यानुसार काय होतं, आता या लक्षात घ्या. या प्रश्नात काय होतं, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. पहा, कर्ता जर वेगळा घेतला तुम्ही या ठिकाणी तर काय होतं, क्रियापद बदलतं. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, कर्तरी प्रयोग. आता हे लगेच ओळखायचं कसं, कर्त्याला जर कोणताही प्रत्यय लागलेला नसेल, कर्ता जर प्रथमात असेल तर तो कर्तरी प्रयोग येतो. लक्षात घ्या. लक्षात समजलं नसेल तर तुम्ही प्रयोगाचं आपलं लेक्चर पाहू शकताय. आणि नक्की ही जर तुम्हाला PDF हवे असेल तर नक्की आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. त्यानंतरचा समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. पहा, शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शार्दूल काय असेल, सिंह, हरिण, वाघ, हत्ती. तर याचं योग्य उत्तर असेल पहा, सिंह. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, साहस हे जीवनातील मिठासारखे आहे. वाक्यातील काय करायचं आहे, साहस जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि सर्वनाम. तर जे 4 ऑप्शनपैकी एक उत्तर आहे पहा याचं. तर काय असेल, भाववाचक नाम, ज्याला की आपण स्पर्श येऊ म्हणजे हात लावू शकत नाही अशा प्रकारचा. जुन्या रूढी चालीरीती यांना अनुसरून वागणारा त्याला काय म्हणतो आपण, पहा, त्याला निरीक्षण म्हणतो की अशिक्षित म्हणतो, अंधश्रद्धाळू म्हणतो की सनातनी म्हणतो. तर याचं योग्य उत्तर काय असेल, सनातनी. पहा, ऑप्शन क. त्यानंतर धनुष्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर काय असेल, तर त्याचं पहा उत्तर काय असेल, धनुष्याला समानार्थी शब्द. जे समानार्थी विरुद्ध अर्थी असतात ते पाठ करून ठेवा. काही महत्त्वाचे समानार्थी असतात, कसं सिंहला, त्याच्यानंतर तलाव, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वन, त्याच्यानंतर अशा जे मेन शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, सूर्याला समानार्थी शब्द. आता सविता एका प्रश्नावरून तुम्हाला ती लक्षात येईल की समानार्थी शब्द किती महत्त्वाचे आहेत. सविता हा समानार्थी शब्द कोणता आहे, तुम्हाला 4 ऑप्शन देतो मी. सूर्य, चंद्र, त्याच्यानंतर नदी आणि वन. काय असेल याचं उत्तर, तर लक्षात घ्या, सविता हा शब्द जो आहे तो सूर्याला समानार्थी शब्द आहे. कशाला आहे, सूर्याला. मग असं आपल्याला वाटू शकतं की सविता हा नदीला शब्द असू शकेल, तर नाही, सूर्याला हा शब्द आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात येईल की समानार्थी शब्द किती महत्त्वाचे. त्यानंतर पहा, पुढचं वाक्य काय आहे, केवळ प्रयोगी नसलेले अव्यय आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. पहा, अव, छट किंवा शाबास. आता यामध्ये ऑप्शन 3 हा जो आहे तो केवळ प्रयोगी अव्यय नसणार आहे. पहा, किंवा अथवा या आपण कशात जोडतो, तर उभयान्वयी अव्ययामध्ये ते येतं. लक्षात घ्या. त्यानंतर पहा, खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आपल्याला. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता हा जो प्रश्न आहे तर त्यावेळी तो काय झालेला होता, कॅन्सल झालेला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण घेणार नाही आहोत. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला होता पहा. त्यानंतर 44वा प्रश्न पहा, कर्मणी प्रयोगात कर्म कसे असते. तर कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत धातुरूपेश असते. पहा, कसे असते, त्याचं उत्तर काय येईल, धातुरूपेश. ऑप्शन काय असेल, अ, धातुरूपेश. त्यानंतरचा प्रश्न पहा, द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययात जोडलेली असतात. द्वंद्व समासातील विचारले. तर द्वंद्व समासात कसं असतं पहा, 3 प्रकार आहेत द्वंद्व समासात. इतरेतर, विकल्पबोधक. तर त्यामध्ये पहा समुच्चयबोधक. तर त्याचं उत्तर येईल पहा अ. 45चं उत्तर किती असेल, अ असेल. आणि अथवा. त्यानंतर पहा, विदुर या शब्दाचा विरुद्धार्थी लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विदुर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय असेल, तर विधवा. ऑप्शन ड असेल याचं उत्तर. त्यानंतरचा पहा प्रश्न, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द. वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर पहा याचं उत्तर काय असेल, हरिणासारखे डोळे असणारी. काय असेल, मृगनयना, मीनाक्षी, मृगांगी, कमलाक्षी. पहा ऑप्शन किती जवळ आहेत, तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन किती जवळ टाकलेले आहेत पहा. तर याचं योग्य उत्तर काय असेल, ब, मीनाक्षी त्याला म्हणतात.
हरणासारखे डोळे असणारी. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायला सांगितला आहे. कर्म, शुभ्र, गद्र आणि धर्म हे 4 पर्याय पहा. काय उत्तर असेल तुम्ही द्या. मनातल्या मनात तुम्ही ते उत्तर देऊ शकताय आणि मी उत्तर सांगितल्यानंतर काय असेल तुम्हाला ते कळेल की चूक आहे की बरोबर आहे. तर तुम्ही एक मनात ऑप्शन धरा कोणताही. तर याचं उत्तर काय आहे पहा. अशुद्ध शब्द कोणता असेल? गद्र. ऑप्शन काय? ड क. त्यानंतर पहा प्रयोगात कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चालते, जर असं होत असेल कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चालत असेल, पहा त्या प्रश्नावरून तुम्हाला याचं उत्तर मिळतं. आपण मागे प्रश्न घेतलेला होता प्रयोगाचा, त्यावरून तुम्हाला याचं उत्तर मिळतं. तर काय असेल? कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चालत असेल तर तो कर्तरी प्रयोग असेल. लक्षात आलं? कर्माप्रमाणे जर क्रियापद चालत असेल तर तो कर्मणी प्रयोग असेल. लक्षात आलं? आता केवळ आणि भावे हे काही प्रयोगाचे प्रकार नाही आहेत. लक्षात, भावे प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे, केवळ प्रयोग नाही. लक्षात. झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? पहा झाडे या शब्दाचे लिंग कोणते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पहा काय असेल याचं उत्तर? ते झाड. आपण काय झाडे. पहा कोणताही शब्द आता या ठिकाणी तुम्हाला तो त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी काय दिले, तर झाडे हे काय दिले? अनेक वचनात दिले. आता कोणताही शब्द अनेक वचनात दिला आणि त्याचं लिंग विचारलं तर लक्षात घ्या तो शब्द आपल्याला पहिल्यांदा एकवचनी करून घ्यायचा आहे. झाडे हा शब्द आपण एकवचनी केला तर काय होईल? झाड. आत्ता तुम्ही याचं लिंग ठरवू शकताय. लक्षात घ्या, ह्या अनेक वचनाचं तुम्ही लिंग ठरवू शकत नाही, कारण ते काय करावं लागेल आपल्याला? एक वचनात आणावं लागेल आणि एक वचनात आणल्यानंतरच त्याचं आपण लिंग ठरवू शकतो. आता पहा ते झाड. ते झाड मग कसं आपण नपुसकलिंगी त्यामध्ये जाऊ शकतो. आता पहा फुले. आता तुम्हाला ऑप्शन मी देतो. फुले हा शब्द त्याचं तुम्हाला लिंग ओळखायचं. आता फुले जर म्हणला तर तुम्ही काय म्हणणार? ती फुले. ती काय म्हणणार? फुले. मग ती फुले जर विचारलं तर त्याचं उत्तर स्त्रीलिंग येतं, पण हे चूक आहे. त्याआधी काय करायचं आहे? फुले हा अनेकवचनी शब्द आहे, त्याला आपण एकवचनी शब्द करायचं आहे फूल. मग ते फूल, मग त्याचं योग्य आन्सर काय येईल? नपुसकलिंगी. लक्षात आलं? म्हणून कोणत्याही शब्दाचं जर तुम्हाला लिंग विचारलं आणि तो शब्द जर अनेकवचनाचा असेल तर त्याला पहिल्यांदा काय करायचं? एकवचनी करून घ्यायचं. चला त्यानंतरचा प्रश्न. आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर पहा 9 ऑगस्ट हा काय केला जातो? आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. पहा मित्रांनो जरा लेक्चर थोडं मोठं होईल, कारण का आता आपण जे काही GKचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण घेऊन टाकूया फास्टमध्ये. आधीच लेक्चर मोठं झालेलं आहे. पहा 52वा प्रश्न. पहा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? JKचा प्रश्न आहे. ज्या काही योजना आहेत त्यावेळीच्या आणि आता सध्याच्या ज्या काही योजना आहेत जरा चांगल्या करून जावा. फक्त बेसिक माहिती त्यामध्ये पहा, जास्त काही डिटेलमध्ये पाहण्याची गरज नाही. तर 52चं उत्तर पहा 10 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता? खाते उघडता येते. त्यानंतर पहा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्याचं उत्तर काय आहे? प्रतिभाबाई पाटील. आता ज्या कोण पहिल्या असं पहा, पहिल्या महिला, पहिल्या पुरुष असं विचारलं जातं तर ते लक्षात ठेवा, प्रतिभाबाई पाटील. कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो? तर त्याचं उत्तर काय आहे? विज्ञानाचा प्रश्न आहे पहा, डॅप्सोन त्याचं उत्तर आहे, डॅप्सोन. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर तुम्हाला शोधायचं आहे पहा सध्याचे. हा जो प्रश्न आहे हा जुना आहे, 2016चा प्रश्न विचारलेला होता त्यावेळी तलाठीला. तर सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत ते तुम्हाला नोट करायचं आणि नोटबुकमध्ये ते लिहून घ्या तुम्ही. करंटला हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतरचं पहा मुख्यमंत्री फेलोशिप योजना प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे? कोणत्या गटासाठी आहे पहा? किशोर. पहा परत एकदा योजना विचारली आहे. मगाशी सुकन्या समृद्धी योजना विचारली आणि मुख्यमंत्री फेलोशिप योजना. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सर्व योजना वाचत बसायचं नाही, ती कोणत्या घटकासाठी आहे आणि त्याचं फक्त स्वरूप वाचायचं आहे, बाकीचं काही वाचायचं नाही. तर 56 उत्तर काय असेल पहा? अ उत्तर असेल. क उत्तर असेल. पदवीधर तरुण आहेत तर त्यांच्यासाठी योजना आहे. आता ही तुम्ही जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे? एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहा फेलोशिप, आपण फेलोशिप कोणाला देतो? एक तर विद्यार्थ्यांना देतो किंवा लेखक, कादंबरीकार ते असतील तर त्यांना आपण ती देतो फेलोशिप. मग यावरून तुम्ही उत्तर लावायचं आहे. पहा किशोरवयीन मुलांसाठी असेल,
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा नसेल, निवृत्त शासकीय अधिकारी. तर जास्त प्रोबेबल उत्तर आपल्याला काय वाटतं, संभाव्य उत्तर जास्त काय वाटते, तर पदवीधर तरुण. आता हा जे प्रश्न आहे तुम्ही सोडून द्यायचा नाही, याचं उत्तर तुम्हाला द्यायचंच आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, GST म्हणजे काय पहा, फुल फॉर्म विचारला आहे GSTचा. तर गुड सर्व्हिस अँड टॅक्स. पहा त्याचं उत्तर काय असेल, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. पहा 57चं उत्तर काय असेल, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. सिल्वर नायट्रेटचे रेणुसूत्र, विज्ञानचा प्रश्न आहे पहा. आता यामध्ये पहा, जरी तुम्हाला येत नसेल, मी सांगितलं होतं पहा, तुम्हाला जर या ठिकाणी फक्त सिल्वर जर माहीत असेल, पहा आपण AU कशाला म्हणतो, सोन्याला म्हणतो, आणि AG कशाला म्हणतो, सिल्वरला, चांदीला म्हणतो. तर याच्यावरून तुम्हाला ते डायरेक्ट ऑप्शन क मिळेल. पहा AgNO3 सगळं पाठ असण्याची काहीच गरज नाही, फक्त तुम्ही डोकं लावून सुद्धा ते उत्तर सोडवू शकता. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पहा, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर. तर याचं उत्तर काय असेल, सावित्रीबाई फुले हे याचं उत्तर असेल. त्यानंतरचं पहा, ऑस्टिओलॉजी कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. ऑस्टिओलॉजी आपण कशाला वापरतो, दात, हाडे, त्वचा, कॅन्सर पेशी. कशाला, तर पहा हाडेसाठी वापरतो आपण ऑस्टिओलॉजी. लक्षात आलं. 7व्याचं उत्तर पहा किती आहे, बरोबर आहे आपलं, हाडे यासाठी वापरतो. त्यानंतर पहा, जोड्या लावायला सांगितले तुम्हाला, पेनिसिलिन, डायनामाइट, सायकल, होमिओपॅथी. आता एक जर तुम्ही याच्यातलं उत्तर शोधलं तरी सुद्धा याचं तुम्हाला उत्तर येतील. पहा आपण जोड्या लावूया याच्या. पेनिसिलिन, आता पेनिसिलिनचं आपण कशाला लावू, तर अलेक्झांडर फ्लेमिंग. तर एकचं ड पहा, एकचं ड मध्ये किती जणांच्यात आहे, 1 आणि 2 आणि 3 मध्ये एकचं ड आहे. पहा अचं 4 ऑलरेडीच आहेत. पहा अचं 4 होमिओपॅथी, सॅम्युअल हनीमन हे आपल्याला उत्तर सापडलं. आता आपल्याला डायमंड आणि सायकल यामध्ये आपल्याला शोधायचं. आता पहा डायनामाइटचा संबंध कशाचा आहे, नोबेलचे आहे. अल्फ्रेड नोबेल होते, त्यांनी कशाचा शोध लावलेला होता, डायनामाइटचा शोध लावलेला होता. मग 2चं काय उत्तर येणार, ब येणार. पहा त्यामुळे ऑप्शन काय होतं तुमचा, ब. 61 याचं काय येणार तुमचं उत्तर, ब येतो उत्तर. लक्षात आलं. यावरून त्याचा आपण ॲन्सर काढलं, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, द इमॉरल्ट्स ऑफ मेलुहा या पुस्तकाचे लेखक कोण. पहा परत एक पुस्तक विचारले, मागच्या वेळी आता 2-3 पुस्तक झाली होती, आता हे 3रं पुस्तक आहे. झोंबी विचारलं होतं, त्याच्या नटसम्राट विचारलं होतं, आणि द इमॉर्टल्स हे 3रा प्रश्न पहा पुस्तकावरचा एकाच प्रश्नपत्रिकेत. तर याचं उत्तर काय असेल, क. अमिश त्रिपाठी, त्यावेळी हे चर्चेत पुस्तक होतं, त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पहा, सेतू समुद्रम प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती. त्यावेळीचा करंटचा प्रश्न आहे. तर 63व्याचं उत्तर काय होतं पहा, अ. राजेंद्र पचोरी हे याचं उत्तर होतं. हवाई दल प्रमुखास काय म्हणतात. आता हवाई दल प्रमुखास काय म्हणतात, एअर चीफ मार्शल. लक्षात घ्या त्याचं ऑप्शन येईल ब. आणि आपले जे नौदलाचे असतात त्यांना काय म्हणतात, ॲडमिरल. आणि लष्कराचे असतात त्यांना काय म्हणतात, जनरल. लक्षात घ्या. कोणत्या व्यक्तीस नुकतेच संतपद बहाल करणे विषयी चर्चेत आहे. पहा करंटचा प्रश्न आहे त्यावेळीचा. तर 65व्याचं उत्तर काय होतं पहा, उत्तर सांगून ठेवतो, फक्त लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, त्यावेळीच आहे. तर याचं उत्तर आहे मदर तेरेसा. मदर तेरेसा. त्यानंतरचा प्रश्न आहे, राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे. गोंदिया, सांगली, नागपूर, कोल्हापूर. त्याचा ऑप्शन काय होईल, उत्तर काय येईल याचं, कोल्हापूर. पहा कोल्हापूर याचं उत्तर आहे. गव्यांसाठी प्रसिद्ध आहे राधानगरी अभयारण्य. महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे ती. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत. त्याआधी मित्रांनो, राधानगरी अभयारण्य सध्या चर्चित आहे, कारण त्या ठिकाणी काय आहे, वाघाची स्थिती तिथं नोंद केलेली आहे. पहा वाघ त्या ठिकाणी दिसून आलेला आहे, त्यामुळे सध्या चर्चेत आहे, लक्षात ठेवा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण. विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, किरण बेदी, गवा माळवणकर. तर योग्य उत्तर काय असेल, 67व्याचं पहा एक उत्तर असेल याचं, काय, विनोबा भावे. त्यानंतर पहा, स्टेट आणि त्यांच्या राजधान्या पाठच पाहिजेत. जे काही आपले स्टेट्स आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, युनियन टेरिटरी, त्यांच्या ज्या काही राजधानी आहेत त्या तुम्हाला पाठच पाहिजे. नागालँडची राजधानी विचारले पहा, उत्तर काय असेल, कोहिमा. ब. इम्फाळ कशाचे आहे पहा,
मणिपूरची इम्फाळ आहे, लक्षात घ्या. गंगटोक सिक्कीमची, लक्षात घ्या. इटानगर अरुणाचल प्रदेशची. जिम कॉर्बेट, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न याशिवाय पहा जी हा प्रश्न सारखा विचारला जातो. जिम कॉर्बेट अभयारण्य उत्तराखंडमध्ये येते, त्यालाच उत्तरांचल म्हणतो आपण. वाघांसाठी रिझर्व्ह टायगर वाघांसाठी ते रिझर्व्ह टायगर हे आहे पहा काय राष्ट्रीय अभयारण्य. त्याच्यानंतर पहा पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायला सांगितलं आपल्याला. भारतीय राज्यघटनेतील भाग 4 हा मार्गदर्शक तत्त्वेविषयी आहे. यासंबंधी कलम 36 ते 51 ही कलमे आहेत भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे. आणि त्यानंतर पहा भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे, 22 भाग, 7 परिशिष्टे आहेत. भारताने संविधान शासन पद्धती स्वीकृत केलेली आहे. याचं योग्य उत्तर काय असेल पहा. तर ऑप्शन अ हा तो बरोबर आहे. ऑप्शन 4 सुद्धा जो आहे तो सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर काय असेल पहा 1 आणि 4. तर ऑप्शन ब. आता दुहेरी नागरिकत्व पहा, आपल्या भारतात दुहेरी नागरिकत्व आहे का? नाही, भारतात आपल्या एकेरीच नागरिकत्व आहे. आपल्याला फक्त आपल्या देशाचं नागरिकत्व आहे. आता त्याच प्रकारे जर तुम्ही अमेरिकेत गेला, अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे काय, त्यांच्या स्टेटचं एक नागरिकत्व असतं आणि देशाचं नागरिकत्व एक वेगळं असतं. लक्षात आलं. आता त्यांच्या एक राज्य आपण लक्षात घेतलं, कॅलिफोर्निया. तर पहा कॅलिफोर्नियाचं हे अमेरिकेतील एक राज्य आहे, लक्षात घ्या कॅलिफोर्निया. आणि त्या राज्याचं नागरिकत्व एक, कॅलिफोर्नियाचं नागरिकत्व एक आणि देशाचं नागरिकत्व एक. अशा प्रकारे 2 नागरिकत्व अमेरिकेत असतात, USA. आता भारतात त्या प्रकारे आहे का? प्रत्येक राज्याचं वेगळं आणि देशाचं वेगळं? तर नाही, अशा प्रकारचं काही नाही. त्यामुळे 2 ऑप्शन कट होतो बा. आता 2 कशात आहे? हा ऑप्शन कट झाला, लक्षात घ्या. त्यानंतर पहा 7 परिशिष्टे आहेत का? 22 भाग आहेत का? तर किती भाग आहेत आपल्या राज्यघटनेत? सध्या 25 भाग आसपास आहे पहा. आणि परिशिष्टे किती आहेत सध्या 12 परिशिष्टे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं 3 सुद्धा ऑप्शन कट होतो. मग 3 कशात आहे पहा? याच्यात 3 आहे आणि ह्याच्यात 3 आहे. हे ऑप्शन कट होतात. ॲन्सर तुमचं 1 आणि 4 हे ऑप्शन बरोबर आहेत. आता काळकर्ते हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाला दिलं आहे? नाना पाटील, शिवराम महादेव परांजपे, नरेंद्रनाथ भट्टाचार्य आणि सयाजीराव गायकवाड. लक्षात घ्या. काळ हे वर्तमानपत्र होतं आणि ते कुणाचं होतं? शिवराम महादेव परांजपे यांचं होतं. त्यामुळे ऑप्शन ब हा तुमचा बरोबर येतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोणते आहे? लक्षात घ्या. आता यावर आपण एक लेक्चर बनवणार आहोत. तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत कशाप्रकारे मुख्यालय लक्षात ठेवायची. तर याचं उत्तर काय असेल पहा, जिनिव्हा. उत्तर काय? जिनिव्हा. एक लक्षात घ्या, शेवटला ज्यांच्यात ओ येतो, लास्टला ज्यांच्यात शेवटला ओ येतो तर त्यांचं मुख्यालय जिनिव्हा असतं. असं एक ट्रिक आहे, पण ती तुम्हाला मी सविस्तर समजून पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतात यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली आहे? आता हा प्रश्न काय विचारला? कारण भारतात अजून एकदाही आणीबाणी लागू केलेली नाही. कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? 360 कलम लक्षात ठेवा. कशा संबंधित आहे असं सुद्धा विचारू शकतात. तर आर्थिक आणीबाणी संबंधित कलम आहे, लक्षात घ्या. 352 कशा संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी. 356 कशासाठी संबंधित आहे? राष्ट्रपती राजवट. ही 3 कलमं तुम्हाला पाठच पाहिजे. 352, 356 आणि 360 ही पाठच कलमं करायची आहेत, लक्षात घ्या. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 आर्थिक आणीबाणी. त्यानंतर पहा परत एकदा जोड्या लावायला आपल्याला विचारले. एडवर्ड जन्नर, केपलर, डार्विन, मेंडेल. पहा ऑप्शन कसे आपल्याला काय करायचं आहे. आता मेंडेलनं काय केलं? अनुवंशिकतेचा नियम लावला. 4चं काय येईल उत्तर? ग. पहा 4चं उत्तर एकाचंच आहे. 4चं उत्तर ग. यावरून डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टिक करू शकताय. 1चं देवीची लस आहे पहा, एडवर्ड जेनर देवीची लस. त्याच्यानंतर 2चं ऑप्शन क. केपलरचं काय? तर काय? निसर्ग निवडीचा सिद्धांत. 2चं क आहे, लक्षात. सॉरी, केपलरचं गतिविषयक नियम आहेत, लक्षात घ्या. आणि 3चा आहे ख. डार्विनचं काय? निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे पहा. त्याचं ऑप्शन बरोबर येते का पाहू आपण.
प्रश्न किती बघा 74 आहे. तर ऑप्शन आपलं बरोबर आहे, ऑप्शन ब येतं पहा. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरू करण्यात आली. पूर्वी ही संस्था महाराष्ट्रात विकास प्रशासन मिडा नावाने ओळखली जात होती. कोणत्या साली मिडाचे नामांतर यशदा असे करण्यात आले? यशदा ती संस्था जी आहे तर तिचं आधीचं नाव मिडा होतं, तर तिचं यशदा हे नाव केलं. तर कोणत्या साली केलं असं विचारले, तर याचं उत्तर काय येईल पहा. ऑप्शन काय अ 1990. अशा प्रकारे आपण आजच्या प्रश्नपत्रिकेत बराच पार्ट म्हणजे बराच भाग बघितलेला आहे. मराठी व्याकरणचे सगळे प्रश्न आणि जी केचे सगळे प्रश्न यामध्ये आपण पाहिलेले आहेत. एकंदरीत यावरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि अशाच प्रकारच्या जर प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या असतील तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी आमची PDF टाकतो. थँक्यू मित्रांनो.